उन्हाळा म्हटलं की कच्च्या कैऱ्यांचा सीझन। आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी 4 ते 5 दिवस टिकणारी आंबट गोड तिखट चवीची चटपटीत अशी कच्च्या कैरीची वाटली डाळ बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स सहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम ना कैरीची वाटी डाळ बनवण्यासाठी इथे मी या वाटीने मोजून 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे। ही डाळ मी आधी निवडून त्यानंतर 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून रात्रभर भिजत ठेवली होती। तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर 3 ते 4 तास ही डाळ भिजवून घेऊ शकता। डाळ भिजवून घेतल्यानंतर यातील सर्व पाणी मी बाजूला काढून घेतले आहे। वजनी प्रमाणात म्हणाल ना तर 50 ग्रॅम इतकी ही डाळ आहे। तर आता ही भिजवलेली सर्व डाळ जी आहे ना ही वाटून घेऊयात। डाळ वाटून घेण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केलेली आहे। यामध्ये एकही थेंब पाण्याचा न वापरता छान अशी रवाळ सर्व भिजवलेली डाळ जी आहे ना ती वाटून घेतली आहे। डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तसेच डाळ जी आहे ना ती जाडसर अशी वाटायची नाही, रवाळ टेक्स्चरमध्ये वाटायची। जाडसर डाळ वाटल्यामुळे दाताखाली खाताना कचकच अशी लागते। वाटून घेतलेली सर्व डाळ जी आहे ना एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे। आता यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करत आहे। सर्वात प्रथम पाव वाटी खिसलेली कैरी। इथे तुमच्या चवीनुसार कितपत प्रमाणात तुम्हाला आंबट कैरी आवडते ना त्यानुसार इथे कैरी ॲड करायची आहे। जास्त आंबट आवडत असेल तर जास्त प्रमाणात कैरी ॲड करावी, कमी प्रमाणात आंबट आवडत असेल तर कमी प्रमाणात ॲड करावी। खिसलेली कैरी ॲड करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा हिरव्या मिरचीचा तसेच लसणाचा ठेचा, चवीनुसार 1 चमचा साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच सर्वात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे। आता हे सर्व साहित्य जे आहे ना छानसे एकजीव होईपर्यंत इथे मिक्स करून घेत आहे। तर इथे आपण वाटून घेतलेली डाळ कितपत आहे ना त्यानुसार कैरी ॲड करायची आहे। सर्व साहित्य छान असे मिक्स करून घेतल्यानंतर आता याला आपण फोडणी देऊन घेऊयात। फोडणी देण्यासाठी ना इथे मी एक छोटी पळी इतके तेल गरम करून घेतले आहे। तेल कडकडीत गरम करून घ्यावे। यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी ॲड केली आहे। मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा हळद, तसेच पाव चमचा हिंग। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे या फोडणीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर ही तयार करून घेतलेली फोडणी जी आहे ना तर वाटलेल्या डाळीवरती घालून घेत आहे। ॲड केलेली सर्व फोडणी जी आहे ना ती या डाळीमध्ये छान अशी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे। पाहू शकता हळदीमुळे याला कलर खूप छान आलेला आहे। फोडणी ॲड केल्यामुळे याची टेस्ट जी आहे ना म्हणजे चव ती खाताना खूप छान अशी लागते। तर सर्व फोडणी जी आहे ना छान अशी एकजीव होईपर्यंत इथे मिक्स करून घेतली आहे। तर ही वाटलेली कच्च्या कैरीची डाळ जी आहे ना ती चैत्र महिन्यामध्ये चैत्र गौरीच्या हळदी कुंकवासाठी खिरापत म्हणून बनवली जाते। तसेच आपल्या गौरी गणपतीच्या सणाच्या वेळेस ही गौरीच्या खिरापतीसाठी वापरली जाते, परंतु त्यावेळेस कैरी अवेलेबल नसते। अशा वेळेस ना त्यामध्ये लिंबू पिळले जाते। तर इथे पाहू शकता छान अशी आपली कैरीची वाटली डाळ जी आहे ना ती खाण्यासाठी तयार झालेली आहे। याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता किती छान अशी दिसत आहे। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा काय होते आपल्याला जेवताना ना चटपटीत असे काहीतरी खावेसे वाटते। तर अशा वेळेस जेवताना तोंडी लावण्यासाठी छान अशी एक साधी सोपी रेसिपी आहे, तर नक्कीच घरी ट्राय करा। तर इथे पाहू शकता फायनली आपली कच्च्या कैरीची वाटी डाळ जी आहे ना खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही कच्च्या कैरीची डाळ जी आहे ना 4 ते 5 दिवस छान अशी टिकते। फ्रीजमध्ये ठेवायची, वरती ठेवायची नाही, कारण की यामध्ये आपण हरभरा डाळ वापरल्यामुळे उन्हाळ्यामध्ये लवकर ही खराब होण्याची शक्यता असते। तर ही कैरीची डाळ जी आहे ना ती जेवताना तुम्ही तोंडी लावू शकता, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता। बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये काय होते आपल्याला जेवताना चटपटीत असे खावेसे वाटते, जेवण जात नाही। तर अशा वेळेस मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची ही कैरीची डाळ जी आहे ना ती खाण्यासाठी छान अशी उत्तम रेसिपी आहे। जास्तीचे साहित्य लागत नाही, घरगुती साहित्यामध्ये बनली जाते, तसेच कमीत कमी वेळामध्ये तयार होते। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। धन्यवाद।